पुण्यामध्ये वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी तर बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा। नांदेड परभणी संभाजीनगरचेही उमेदवार जाहीर। नाशिक हिंगोली यवतमाळ वाशिमचा तिढा सोडवण्यासाठी वर्षावर खलबतं। नाशिक शिवसेनेचीच हेमंत गोडसेंचा दावा, तर यवतमाळ वाशिमबाबत भावना गवळींची चर्चेनंतर संजय राठोड यांना मुंबईत पाचारण। काँग्रेसमध्ये सेक्युलर विचारधारेचा अतिरेक, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा। तर जिथे रिस्पेक्ट नाही तिथे थांबायचं कशाला, काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर निरुपम यांचं उत्तर। मुंबईत 5ही जागांवर ठाकरेंचे उमेदवार पराभूत होणार, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा दावा। तर राऊतांनी शिवसेना राष्ट्रवादी संपवली, आता काँग्रेसही संपवत आहेत। निरुपम यांची राऊतांसह ठाकरेंवर टीका। उन्मेष पाटील उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता। जळगावातनं भाजपने उमेदवारी नाकारल्यानं उन्मेष पाटील नाराज। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत तिढा कायम। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेचीच, उदय सामंत यांचा दावा। तर रत्नागिरी सिंधुदुर्गातनं भाजपचाच उमेदवार लढणार, कुणीही लुडबुड करू नये, नारायण राणेंचा इशारा। सांगलीचा तिढा सुटेपर्यंत विश्वजित कदमांचा काँग्रेसच्या बैठकीवर बहिष्कार। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पत्र लिहित भूमिका जाहीर। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा फुंकणार राज्यातल्या प्रचाराचं रणशिंग। पंतप्रधानांची 10 आणि 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये सभा, तर अमित शहांची 6 एप्रिलला गोंदियात प्रचार सभा। मद्य घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर। संजय सिंग यांच्या जामिनाला हरकत नाही, ईडीची सर्वोच्च न्यायालयात माहिती। राज्यामध्ये येत्या 5 दिवसात उष्णतेच्या लाटेचा अंदाज। विदर्भात सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता। एप्रिलमध्ये 42 तर जूनमध्ये 44 अंश सेल्सिअस पर्यंत राज्याचा पारा जाण्याचा अंदाज। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, धरणांनी गाठला तळ। मराठवाड्यात अवघा 19% जलसाठा, हजारो गावात टँकरने पाणी पुरवठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।